नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे शिक्षकांसाठी 1ली ते 8वी इयत्तेला शिकवणाऱ्या सगळ्या शिक्षकांसाठी TET आवश्यक झाली आहे आणि त्या अनुषंगाने TETचे फॉर्म आता ऑनलाईन भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर त्याकरिता आपल्याला कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत तर त्या अनुषंगाने हा एक छोटासा व्हिडिओ आहे. तर सर्वात प्रथम तुमचं जे 10वीचं प्रमाणपत्र आहे ते असावं. त्याच्यानंतर आईचं नाव, त्यानंतर नावात जर बदल झाला असेल तर, नसेल तर काही हरकत नाही, मोबाईल नंबर द्या. त्याच्यानंतर ईमेल ID, या सगळ्या वस्तू एका कागदावर लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला ते फॉर्म भरताना सोप्या पडतील. त्याच्यानंतर जन्मतारीख, आधार नंबर, आणि जर आधार नंबर नसेल तर आधार एनरोलमेंट ID असला तरी चालेल. त्याच्यानंतर जेंडर, लिंग, मेल फिमेल, जातीचा प्रवर्ग, त्यानंतर कायमस्वरूपी पत्ता आणि पत्रव्यवहारासाठी पत्ता, या गोष्टी एका कागदावर लिहून ठेवा. तर त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे ते म्हणजे 10वी आणि 12वीचं तुमची जी काही बोर्ड सर्टिफिकेट असते त्याचा प्रमाणपत्राचा क्रमांक, बैठक क्रमांक, बोर्ड किंवा विद्यापीठ, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, मिळालेले गुण, एकूण गुण आणि त्याची टक्केवारी, ही अशा प्रकारे माहिती आपल्याला एका कागदावर लिहायची आहे आणि मग ते फॉर्म भरायचं आहे. आपण ते फॉर्म मोबाईलवर सुद्धा भरू शकता किंवा एखाद्या नेट कॅफेमध्ये सुद्धा जाऊन आपण भरू शकता. त्याच्यानंतर तुमचं पुढचं जे शिक्षण आहे ते म्हणजे पदवी व पदव्युत्तर पदवीचे जे काही नाव आहे, मग तुमचं BA असेल, BSc असेल, BCom असेल किंवा काही पण असेल. त्यानंतर बोर्ड आणि विद्यापीठाचे नाव म्हणजे त्या पदवीची माहिती पाहिजे, त्याचं नाव पाहिजे, कोणत्या विद्यापीठामध्ये आहेत, किती गुण भेटलेले आहेत, टोटल मार्क किती आहेत, त्याचा निकाल काय लागला आहे. तसेच त्या अनुषंगानं आपलं जे B.Ed असते, D.Ed असते, त्याची सुद्धा माहिती याचप्रमाणे तुम्हाला घ्यायची आहे. तर हे तुम्हाला इथं एका तक्त्यामध्ये माहिती लिहायची आहे. त्याच्यानंतर व्यावसायिक पदविका म्हणजे इयत्ता 1ली ते 5वीसाठी आपल्याला माहिती आहे D.Ed गरजेचं आहे, डिप्लोमा इन एज्युकेशन. तर याच्यामध्ये बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, जसं की महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन कौन्सिल पुणे. त्याच्यानंतर पदविकेचं नाव D.Ed आहे, पास झालेला महिना व वर्ष दोन्ही असावा. त्यानंतर मिळालेले गुण, एकूण गुण आणि त्यानुसार टक्केवारी. आता याच्यामध्ये पर्सेंटाईल ग्रेड आहे, त्याचप्रमाणे त्या प्रमाणपत्राचा क्रमांकसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे आणि रिझल्ट, पास किंवा ॲपियर काय असेल ते. पास झाल्यावरच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे ॲपियरचा काही विषय इथे येत नाही. त्याच्यानंतर इयत्ता 6वी ते 8वीसाठी आपल्याला B.Ed कंप्लीट असणं गरजेचं आहे. आता इथं तुम्हाला बोर्ड ऑफ युनिव्हर्सिटी म्हणजे विद्यापीठाचे नाव आपल्या इथे द्यायचं आहे. मग तुम्ही कोणत्याही विद्यापीठामधून केलेले असेल, शिवाजी विद्यापीठ असेल, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असेल किंवा मग महाराष्ट्रामधलं कोणतेही विद्यापीठ असेल. आता इथं डिग्रीचं नाव माहीत आहे, B.Ed आहे. त्याच्यानंतर पास झालेले वर्ष, एकूण गुण आणि त्याच्यापैकी किती गुण मिळाले आणि टक्केवारी आणि रिझल्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सर्टिफिकेटचा क्रमांक. त्यानंतर पुढची जी माहिती आहे ते म्हणजे परीक्षा केंद्राचा जिल्हा. आता तुम्ही जे काही TET एक्झाम देणार आहात तर त्या एक्झामच्या अनुषंगानं तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये द्यायचे म्हणजे तुमच्याजवळ कोणता जिल्हा आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आता तुम्ही परीक्षेसाठी अप्लाय करा म्हणजे स्टँडर्ड अप्लाइड फॉर म्हणजे तुम्ही 1 ते 5साठी अप्लाय करताय का 6 ते 8साठी अप्लाय करताय, त्याच्यासाठी ही माहिती आहे. त्याच्यानंतर पर्यायी विषय म्हणजे तुम्ही कोणता विषय घेणार. आता D.Edसाठी नसतो, पण जे काही पर्यायी विषय म्हणजे 6 ते 8साठी जर तुमचं सायन्स अँड मॅथ असेल किंवा मग सोशल सायन्स असेल, अशा प्रकारे ते विषय इथे घ्यायचे. परीक्षेचे माध्यम आपल्याला माहिती आहे की परीक्षेचे माध्यम 2 प्रकारे आहे, एक आहे इंग्रजी आणि दुसरा आहे मराठी. तर आपण मराठी निवडू शकता किंवा तुम्हाला इंग्रजी सोपं वाटत असेल तर तेही निवडा. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, त्याला डोमासाईल सर्टिफिकेट असं म्हणतात, रहिवासी प्रमाणपत्र ते सुद्धा आपल्यापाशी असावेत. उमेदवार हा दिव्यांग आहे का, जे असतील त्यांनी यस म्हणा, जे नसतील त्यांनी नो म्हणा. त्याच्यानंतर आपण स्वतः माजी सैनिक आहात का, असेल तर यस, नसेल तर नाही. किंवा शहीद सैनिकाच्या पत्नी किंवा त्याचे कुटुंबीय आहात का, आपल्याला ज्याप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे ते भरायचं आहे. त्याच्यानंतर इथे एक महत्त्वाचं आहे पहा की महाटेट 2018 व महाटेट 2019 परीक्षेमध्ये गैरप्रकारात आढळलेल्या उमेदवाराची यादी जी की बोर्डाने डिक्लेअर केली होती त्याच्यामध्ये नाव आहे का, शक्यतो नाव नसेल. त्याच्यामुळं मी पुष्टी करत आहे की अशा प्रकारचे कोणतेही गैरव्यवहारामध्ये माझं नाव नाही आहे, असल्यास मी जबाबदार असेल.
ठीक आहे. त्याच्यानंतर उमेदवाराला जुळा भाऊ आहे का किंवा बहीण आहे का, असेल नसेल त्याप्रमाणे आपण टिक करायचे. आता भाषाविषयी लँग्वेज सब्जेक्ट, आता जे काय आपले भाषाविषयी असतात त्याप्रमाणे ते आपल्याला निवडायचे आहेत. ओळखीचा पुरावा, आपल्याला इथं आधार कार्ड घ्या. त्याच्यानंतर दुसरा काही ओळखीचा पुरावा असेल ते सुद्धा तुम्हाला जोडायचा आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी प्रतिज्ञापत्र असते की बुवा वर जी काही माहिती सादर केली आहे ती पूर्णतः योग्य आणि व्यवस्थित आहे, आणि त्याच्यामध्ये जर काही चुकीची किंवा खोटी माहिती आढळून आल्यास या परीक्षेकरिता मी संपादनूक माझी रद्द असेल, अशा प्रकारचे एक प्रतिज्ञापत्र असते. तर हा एक छोटासा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सांगण्याकरिता की टेटसाठी कशा प्रकारचे कोणकोणती कागदपत्र असावीत. तुम्हाला जर वाटत असेल की मी याच्यावर आणखीन सविस्तर म्हणजे ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ते प्रत्यक्षात डेमो करून जर दाखवायचं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की त्याप्रमाणे आपण सूचना द्याव्यात. आशा करतो की आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. धन्यवाद.